नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर बघा मंडळी, बघा आपले हे भाऊसाहेब का म्हणत आहे की उन्हाळभर आम्ही कष्ट केले, उन्हाळभर कष्ट करून सुद्धा आमच्या हातामध्ये हे असं आलं. आम्ही उन्हाळभर कष्ट केले, उन्हाळभर मंडळी यांनी आराम सुद्धा केला नाही. मी स्वतः बघितलंय की सकाळी 7 वाजता 6 वाजतापासून हातामध्ये घ्यायचे वखर, तर वखरायचे. आणि काहून तर म्हणजे आपला पाऊस जर आला तर योग्य वेळी ही आपली पेरणी झाली पाहिजे आणि आपलं चांगलं उत्पन्न झालं पाहिजे यासाठी. पण बघा देवाच्या सुद्धा याच्यात नाही आहे की आमचं चांगलं व्हावं शेतकऱ्यांचं म्हणून. आता असंच म्हणणार मी. तर बघा आता हे अशा प्रकारे हे आमचं सोयाबीन आलं आहे. पापडी गेला आहे, सांगवायचं कसं हा सुद्धा प्रश्न पडला आहे. कारण पापडी गेलेलं सोयाबीन सांगवून काही फायदा नाही होणार. कारण पैसे तर भरपूर द्यावे लागते, सांगवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. हुंडा द्यावा लागते, हजारानं बाया हुंडा घेतात, हजार म्हणजे पैशानी. आणि असं पापडी गेलेलं सोयाबीन आता का हातात येणार आहे सांगा बरं. अशी बिकट परिस्थिती आमच्या या शेतकऱ्याची आहे मंडळी. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा. खूप अशी बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यावर आमच्या.